लाखांचं ई टॉयलेट, 50,000चे डस्टबिन, 58 लाखांची कंपोस्ट मशीन आणि लाखो रुपयांचे आरओ प्लांट. माथेरान नगर परिषदेत प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या या खरेदीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कथित आर्थिक अनियमिततेला नगरसेवक किरण पेमारे यांनी वाचा फोडली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या खरेदीतील आकडे इतके मोठे आहेत की सामान्य नागरिकही आश्चर्य व्यक्त करतोय. एका ई टॉयलेटसाठी तब्बल 38 लाख रुपये, कंपोस्ट मशीनसाठी 58 लाख रुपये, तर एका जोड डस्टबिनसाठी 45 ते 50 हजार रुपये. पण एवढा खर्च करूनही अनेक ठिकाणी ही कामं पूर्ण क्षमतेनं कार्यरत नसल्याचं पाहायला मिळतंय. हेच ते 38 लाखांचं ई टॉयलेट, कागदावर स्मार्ट, मात्र आजही अनेक ठिकाणी बंद अवस्थेत. आणि हे पहा, लाखो रुपये खर्च करून उभारलेलं आरओ प्लांट. हे आरओ प्लांट अजूनही सुरू होण्याचा मुहूर्त शोधत असल्याचं दिसतंय. मग प्रश्न असा उपस्थित होतो की पैसा खर्च झाला नेमका कशासाठी? 50,000 रुपयांचं डस्टबिन, हे ऐकून वाटेल कदाचित हे डस्टबिन स्वतःच कचरा उचलत असतील, पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ते वापराविना पडून असल्याचं दिसून येत आहे. ही आहे तब्बल 58 लाख रुपयांची कंपोस्ट मशीन. इतक्या मोठ्या खर्चानंतरही तिचा अपेक्षित वापर होतोय का, याचाही खुलासा करण्याची मागणी आता होतीये. दरम्यान ई टॉयलेट, आरओ प्लांट आणि कंपोस्ट मशीन ही सर्व कामं एकाच ठेकेदारामार्फत करण्यात आल्याचीही चर्चा आहे. या चर्चेत कितपत तथ्य आहे याची अधिकृत माहिती समोर यावी अशी मागणी नगरसेवक किरण पेमारे यांनी आपल्या निवेदनातून केली आहे. जनतेच्या टॅक्सच्या पैशातून नगर परिषदेमार्फत खरेदी करण्यात आलेल्या 38 लाखांच्या ई टॉयलेट व बायोगॅस प्रकल्पाच्या बाजूला असलेली 58 लाखाची कंपोस्ट मशीन जी गेल्या 1.5 वर्षापासून बंद आहे व डस्टबिन सुमारे 45 ते 50 हजाराची डस्टबिन जी आजही गंज खात अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेली दिसत आहे व आरओ प्लांट जे आज ती बंद अवस्थेत आहेत. या सर्वांची लवकरात लवकर माहिती मिळावी म्हणून 30 जून 2026 रोजी माननीय मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिले आहेत. निविदा प्रक्रिया व किंमत व तसेच ठेकेदाराला अदा केलेली आजपर्यंतची किंमत या सर्वांची माहिती लवकरात लवकर माननीय मुख्याधिकारी साहेबांकडून मिळेल अशी अपेक्षा करतो. नगरसेवक किरण पेमारे यांचं पत्र प्राप्त झाल्यानंतर माथेरान नगर परिषदेचे बांधकाम सभापती गौरंग वाघेला यांचं म्हणणं काय ते पाहूयात. सन्माननीय नगरसेवक श्री किरण पेमारे यांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर असून संबंधित कामे प्रशासकीय कार्यकाळातील असल्याने त्यांची योग्य ती चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित विभागाकडून माहिती मागून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. धक्कादायक बाब म्हणजे सामान्य जनतेचं सोडाच, पण प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या कथित गैरव्यवहारांबाबत माहिती मागवूनही उपनगराध्यक्षांना ती माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रशासकीय कार्यकाळात ई टॉयलेट खरेदीबाबत मी 18 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून माहिती मागवली होती, पण आजतागायत मला कोणत्याही प्रकारची माहिती लेखी स्वरूपात त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. आणि आत्ताच माननीय नगरसेवक किरणजी पेमारे यांचेही पत्र प्राप्त झाले आहे. त्याबद्दल आम्ही योग्य ती माहिती मागवली जाईल आणि प्रशासकीय काळात झालेल्या खर्चाबाबत सर्व वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली जाईल. आता प्रश्न फक्त लाखो रुपयांच्या खर्चाचा नाही, तर जनतेच्या पैशाच्या उत्तरदायित्वाचा आहे. जर सर्व काही नियमानुसार झालं असेल तर संबंधित कागदपत्र देण्यास अडचण काय? आणि जर कोणतीही अनियमितता नसेल तर सत्य जनतेसमोर येऊ द्यायला हरकत तरी काय? माथेरानमध्ये आता या प्रकरणाकडं सर्वांचंच लक्ष लागलं असून नगर परिषदेचं उत्तर काय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.